माता नैना देवी मंदिर में दर्शन करने के बाद निकल पड़े हैं भारत का आधुनिक मंदिर मॉडर्न टेम्पल ऑफ इंडिया भाखरा नांगल डैम देखने के लिए। यहाँ से बाई तरफ जाने के बाद आप जा सकते हैं भाखरा नांगल धरन की तरफ। ऊंची ऊंची पहाड़ियाँ और इसमें से छोटे छोटे किनारे से रास्ते मन को मोह लेते हैं। यही है हिमाचल प्रदेश का वैभव। ये भाखरा नांगल डैम का बैकवाटर और बैकवाटर जो मेन वॉल है वहाँ से कम 90 किलोमीटर पीछे तक ये बैकवाटर फैला हुआ है। ये बना है सतलज नदी पे और 1948 में इसका भूमि पूजन हुआ था और उसके बाद में ये डैम 1963 में पूरा हुआ और 1963 को इसका उद्घाटन किया और इसके बारे में कहा था कि ये आधुनिक भारत का मंदिर टेम्पल ऑफ मॉडर्न इंडिया। घुमावदार पहाड़ी रास्तों से अब हम पहुंच गए हैं भाखरा नांगल डैम के व्यू पॉइंट पे। यहाँ से बोट का सफ़र भी कर सकते हैं। 15 मिनट के 500 रुपये और आधे घंटे के 1000 रुपये चार्ज देना पड़ता है। नांगल डैम इधर देखो, उधर पाणी ही पाणी। आता आलेलो आहे हिमाचल प्रदेशातील भाखरा नांगल डॅम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणि भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर पहिलं डॅम झालेलं आहे ते हे भाखरा नांगल डॅम आहे। भारत स्वतंत्र झाला 1947 ला आणि 1948 ला या धरणाचा आराखडा तयार झाला। त्यावेळेसचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी या धरणाचा शिलान्यास भूमिपूजन केलं आणि या धरणाला पूर्ण होण्यासाठी 12 वर्ष लागली। 1963 साली पंडित जवाहरलाल नेहरूजी यांच्याच हस्ते या धरणाचं राष्ट्रार्पण करण्यात आलं, म्हणजे राष्ट्राला अर्पण करण्यात आलं। या धरणाला त्यावेळेस 245 कोटी एवढा खर्च आला होता। 245 कोटी आज आपल्याला कमी वाटतात। त्या धरणाचं काम चालू होतं त्यावेळेस सोन्याचा भाव होता फक्त 80 रुपये तोळा आणि त्याप्रमाणे जर सगळं गणित लावलं तर ही प्रचंड अशी राशी होती त्या काळातली। भारत नुकताच स्वतंत्र झाला होता पण एक व्हिजन होतं की भारत हा अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि त्यासाठी मोठमोठे बांध आणि इरिगेशन या दोन गोष्टीवर तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी विशेष लक्ष दिलं आणि जेव्हा उद्घाटन केलं 1963 साली तेव्हा उद्घाटनाच्या वेळेस पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी या धरणाला म्हणजे भाखरा नांगल डॅमला आधुनिक भारत का मंदिर द टेम्पल ऑफ मॉडर्न इंडिया संबोधनामध्ये असं या धरणाला म्हटलं होतं। आणि या धरणामुळे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यातील जवळपास 90 लाख ते 1 कोटी एकर जमीन ही पाण्याखाली आलेली। पंजाबमध्ये, हरियाणामध्ये, हिमाचल प्रदेशात आणि राजस्थानच्या काही भागात या धरणाचं पाणी गेल्यामुळं फार मोठा अन्नधान्याचा साठा उत्पादन भारतात वाढलं। असं आहे या धरणाचं महत्व। म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं गुरुत्वाकर्षणीय बांध आहे हा 740 फूट उंचीचा आहे आणि 218 मीटर हा लांब आहे। असं आहे भाखरा नांगल डॅम। या ठिकाणी नैना देवीच्या दर्शनासाठी आलो होतो। तिथं साधारण 22 किलोमीटर ते 25 किलोमीटरवर हे भाखरा नांगल डॅम आहे। या ठिकाणाहून 1 करोड हेक्टर जमीन पाण्याखाली तर आलीच पण त्यासोबत 1325 मेगावॅट एवढी वीज निर्मिती या धरणामधून होते। 70 वर्षात काय झालं, 70 वर्षात काय झालं असे विचारणारे बरेच आहेत, तर त्यापैकी हे एक आहे। 1948 म्हणजे जेव्हा आपले जन्मही झाले नव्हते त्यावेळेस या धरणाचं काम सुरू झालं होतं आणि हे धरण करण्यासाठी त्यावेळेस भारतामध्ये इंजिनियर नव्हते। त्यावेळेस हार्वेस लोकन हा अमेरिका आणि UK मध्ये मोठमोठ्या बंधाऱ्याचं काम करणारा एक फार मोठा तंत्रज्ञ होता आणि त्यासाठी पंडित नेहरूंनी त्याला मुद्दाम या धरणाचं काम करण्यासाठी बोलावलं होतं आणि त्याच्याकडे जबाबदारी सोपवली होती।
भारतातले 13,000 कर्मचारी मजूर, त्याचप्रमाणे 300 इंजिनियर भारतीय आणि 30 परदेशी इंजिनियर एवढे सगळे या धरणाचं काम पाहत होते. आणि ते 12 वर्ष झाल्याच्या नंतर या धरणाचं काम पूर्ण झालं. तिकडं सिक्युरिटी प्रतिबंध आहे, जाण्यासाठी बंदी आहे. आपण प्रत्यक्ष भिंतीवर जाऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी व्ह्यू पॉइंट आहे. ते एवढंच पाणी नाही तर असं साधारणतः 90 किलोमीटर मागं या धरणाचं जलक्षेत्र आहे आणि रुंदी साधारणतः 6 ते 8 किलोमीटर, कुठे 9 किलोमीटर असे याचं रुंदी क्षेत्र आहे. आणि खोलीचा अंदाज नाही, त्याचा बोर्ड लावलेला आहे की पाणी में मत जाइए, पाणी गहरा आहे म्हणजे खोली आहे आणि कधी पाण्याची पातळी वाढू शकते, असं सगळ्या इथं सूचना लिहिलेल्या आहेत. आज मुद्दाम या ठिकाणी आलो, हे बघितलं आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा हे दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. वीडियो आवडला तो शेयर, लाइक और सब्सक्राइब जरूर करा। हम क्या व्यू पॉइंट पर गए थे, नीचे जाना पड़ता है। नीचे गए, डैम का व्यू देखा और आ गए वापस। अभी ये आ गए हमारे चक्रधारी जी, चालक मालक, इन्होंने ये यहाँ तक लाया हमें। इनकी टैक्सी है, टॅक्सी चला के लेके आए। फार मोठ्या पायऱ्या उतरून खाली जावं लागते। हे आहे भाकरा गाव आणि भाकरा गावाच्या बाजूला पलीकडल्या बाजूने आहे थोडं नांगल गाव। या दोन्ही गावाच्या ठिकाणी दोन मोठे मोठे बांध आहेत आणि त्यामुळे या धरणाला भाकरा नांगल डॅम, भाकरा नांगल धरण, आधुनिक भारताचे मंदिर असं म्हटलं गेलेलं आहे। या जलाशयाला गोविंद सागर जलाशय असं सुद्धा म्हटलं जातं। ये जो जलाशय इसको गोविंद सागर जलाशय ऐसा भी कहते हैं। अपने पूर्वजों की उपलब्धि, भारत का आधुनिक मंदिर भाकरा नांगल डैम देखने के बाद निकल पड़े हैं मन में सजोए हुए अपने अगली मंजिल की तरफ।